नमस्कार. आज आपण आमच्या 2 महिन्या छाटणीनंतरच्या सीताफळ बागेतली परिस्थिती बघतोय. सेटिंग तुम्ही आता बघताय व्हिडिओ त्या पद्धतीनं बऱ्यापैकी आहे. म्हणजे काय अवस्था आहे म्हणाल तर सुपारीच्या आकारापासून ते अगदी कळीच्या अवस्थेपर्यंत एक 3-4 स्टेजमध्ये सेटिंग छान आहे झाडावरती. आता तुम्ही प्रत्यक्ष बघाच, इथं हे बघा खूप छान आहे. म्हणजे जवळजवळ सुपारीच्या आकार एवढ्या आता सेटिंग झालेलं आहे. मस्त सेटिंग आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी सीताफळाला छान वातावरण आहे, त्यामुळं सेटिंगचं काम फार सुंदर झालं आहे. आत्ता पावसामुळं काही बाकीची कामं करता येत नाहीत, पण 1-2च फवारण्या झाल्या 2 महिन्यामध्ये, जास्त नाही. आणि दुसरा विषय म्हणजे आत्ताच महत्त्वाचं काम जे केले बागेमध्ये ते केलेलं आहे. आपल्याला आपण जसं बघताय तसं शेंडा मारला आहे पूर्ण बागेला. 1.5-2 फुटाच्या ज्या फांद्या झालेल्या आहेत पूर्ण शेंडा मारून वरी जी वाढणारी तगारी आहे ती तगारी आपण थांबवली आहे. आणि आता ती पूर्ण ताकद जी आहे ती आपण बागेमध्ये राहिलेल्या फळांना, सेटिंग झालेल्या फळांना आणि कळीला देतो आहे, की जेणेकरून त्याची गळ होऊ नये. गवत खूप झालं आहे, गवत काहीच करता येई नाही मध्ये. त्याच्यामुळं तुम्ही आता तिकडे बघितलं असेल तर गवताचा बंदोबस्त करणं थोडंसं महत्त्वाचं वाटतं आहे. पण तणनाशक फवारावं नाही फवारावं याच्यावर चर्चा आहे. पण गेल्या वर्षी फवारलं होतं, फार काय नाही, लहान होती झाडं. बघा किती छान फळं मोठ्या आकाराची पण झालेली आहेत आता, आणि काही अजून लहान आकाराचे आहेत. गेल्या वर्षी फवारलं होतं तणनाशक, पण आता फवारावं की नाही फवारावं, पण आता मी फवारायचं डेअरिंग करत नाही आहे तेवढं, कारण परत गळ वगैरे झाली तर प्रॉब्लेम होऊ शकतो आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. काही जणांचं हे बघ किती सुंदर फळं आहेत आता, आणि अशा अवस्थेत मग आपल्याला काहीतरी रिस्क घ्यायची नाही म्हणून यावर्षी आपण त्याच्यामध्ये फवारायचं वगैरे काय नाही म्हणून हे आता इथं काम जे सुरू आहे तुम्ही बघत असाल तर त्यामध्ये बघा अशी काही लहान आकाराची आहेत, काही मोठ्या आकाराची फळं आहेत. म्हणजे 2-4 स्टेजमध्ये आहेत, मोठी पण आहेत आणि अशी लहान आहेत. कळी पण शेजारी आहे. कळी पण काही ठिकाणची तर अशी एकदम सदृढ कळी आहे. म्हणजे कशी बघा, आता तुम्हाला इथं दाखवतो मी कळी. फळं पण बघा, हे बघा किती छान सुंदर फळं आहेत इकडं. कळी पण बघूया आपण. हे बघा अशी कळी आहे, गळी बघा. आणि आता ती सेटिंग झाली आहे ऑलरेडी, त्याची पाकळी गळून गेली आणि त्याची सेटिंग झाली आहे. फळं फारच सुंदर आहेत. हे बघ किती सुंदर दिसतं फळे. अशी बरीच फळं आहेत आता यावर्षी. बागेचं वय म्हणाल तर 3 वर्ष पूर्ण होत आहेत आता. जूनमध्ये 3 वर्ष लागेल. हे बघा अशी कळी आहे. राहिलेली कळीसुद्धा एकदम सदृढ आहे आणि शेटिंग पण छान आहे. बघा मस्त शेटिंग आहे यावर्षी. आणि म्हणजे जे सीताफळाला आवश्यक असतं ते सगळं वातावरण आहे. आता मध्ये गवत काढण्यासाठी म्हणजे शेंडा तर मारला आहे, पण गवत काढण्यासाठी म्हणून आपण आता आजपासून ग्रास कटरचा वापर करायला चालू केलं आहे. कारण गवत उंच झाले समजा, झाडाच्या वरी झाडापर्यंत पोचायला लागले, म्हणून ते अगोदर खाली घेऊन मग सेटिंग छान झाल्यावर तणनाशक मारायला सुद्धा त्याची अडचण येणार नाही, म्हणून तसं पण नियोजन डोक्यामध्ये सुरू आहे. त्यामुळं आपण काय करताय, आपल्या बागेत काय परिस्थिती आहे सांगा. आमच्या बागेत तर सध्या मला तरी 3 वर्षाच्या मनानं छान सेटिंग वाटतं आहे. आणि आत्ता एखादी फवारणी घेणं गरजेचं, पण ट्रॅक्टरच फवारणीला मधून चालत नाही. हे लांब आहे, मोठं आहे, 2000 झाडाचं प्लॉट आहे, त्यामुळं हातावर फवारणं हे शक्य नाही. ट्रॅक्टर चिखलामुळं त्याच्यात चाले नाही. एखादी फवारणी आता होणं गरजेचं आहे. म्हणजे कुठली दुसरी काही नाही, एखादं कीटकनाशक, बुरशीनाशकच. हे बघा हे चालू आहे आमच्याकडे गवत कापणी. उंच उंच जे गवत आहे मोठं मोठं ते हे आहे बरं का. साधंच आहे ते कटर, काहीतरी जवळ लोकलच, म्हणजे लय काय भारी नाही ती कंपनी, पण बरं आहे, कामाला चालू आहे, चांगलं व्यवस्थित आहे. काय नसण्यापेक्षा विंचू काटा गड्याला काही रिस्क नाही. बाहेरच्या बाहेर उभं राहून ते कापता येते, आडवं पडतं लगे. आणि झाडाच्या जवळ फक्त थोडं लांबून घ्यावं लागतं, लई चिकटून घालता येत नाही, झाडाला पण कट मारते मग. नाहीतर ते तुमचं काय चाललं आहे सांगा. तुमच्या बागेत काय परिस्थिती आहे असेल तर खाली फोटो टाका कमेंटमध्ये. काही सूचना असतील आमच्या बागेसाठी तर त्या पण करा. सेटिंग बघा पूर्ण व्हिडिओ, कळी आणि कशी आहे ती, आणि मग सांगा तुमच्या पण काय सूचना असतील, काय कामं करायला पाहिजेत या काळात, किंवा बाग कशी जोपासली पाहिजे, अजून काय करावं.
3 वर्षाच्या म्हणून आमची बाग कशी आहे, तुमची कशी आहे, किती वर्षाची आहे, हे बघा कुठं कुठं राहिलेलं असते ते शेंडा मारणाऱ्याकडून. गेल्या वर्षी पण बरोबर 2 महिन्यांनी शेंडा मारला होता, आता पण मारला आहे. पुढची वाट थांबते, त्याच्यामुळं पाठीमागची कळी गळ होत नाही आणि अजून काही कळ्या पण लागतात नवीन, असा अनुभव आहे काही लोकांचा. पण आपल्याला आता आहे तेवढ्या पुरेशात, लागलं तर ते नशिबाचा भाग म्हणायचं. आणि आहे ते सेटिंग फार सुंदर आहे बघा. बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर सांगा, कमेंट करा काय काय आहे ते. मला वाटते आता हे बघा 2 दिवसापूर्वी शेंडा मारला आहे, बरोबर छाटणीपासून 2 महिन्यानंतर शेंडा मारायला येतं आहे, असं गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या पण अनुभवावरून आहे. आणि शेंडा मारल्यावर बरोबर 1 महिन्याने आत्ता जी साईज दिसते आपल्याला ही सीताफळाची साधारण हे जे काही सुपारीच्या आकाराची फळं आहेत किंवा त्यापेक्षा थोडी लहान, तर बरोबर 1 महिन्याने अजून शेंडा मारल्यानंतर आता ह्या फळाची साईज फास्ट वाढते आणि हे बॉलच्या आकार टेनिस बॉलच्या आकाराची वगैरे ही फळं होतात 1च महिन्यात, म्हणजे फार फास्ट वाढतात. खतंही खाली भरपूर आहेत, त्यामुळं फार काय बाकीचं ताण नाही. अजून काही जुनी जाणकार मंडळी आहेत सीताफळातली, फार वर्षापासून सीताफळ करतात, त्याने पण मला तरी सदृढ वाटतं. पान सदृढ आहे सगळं, बाकीचं काय नाही, कुठं गळ तेवढ्या प्रमाणात काय वाटत नाही, त्यामुळं फार काय ताण घ्यायसारखं नाही. बघूया काय काय होतं ते पुढं. तुमचे पण काही सजेशन असतील तर सांगा, तुमच्या बागेतले फोटो पण टाकत चला, व्हिडिओ टाकत चला आणि आमच्या पण बागेतले वेळच्या वेळेवर अपडेट देत जाऊ. एकमेका सहाय्य करू, मार्गदर्शन करा एकमेकांना. नंतर पैसे घेऊन मार्गदर्शन करणारी लई झाली ती आता. आपल्या शेतकऱ्यात ठेवू आपण एवढं समन्वय, कसं करायचं बघा, आहे की नाही. छान लहान मोठी आहेत फळं. तुमच्यातली काय परिस्थिती सांगा. आता तूर्त थांबूया, हे बघा तूर्त थांबूया, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.